नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी बॅग घेऊन आली आहे। खूप सुंदर आणि सोपी ही बॅग आहे। ह्याच्यासाठी मी असं हे कॉटनचं कापड वापरलं आहे। आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। ठीक आहे, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता ह्या कापडाचं माप सांगते मी तुम्हाला। ह्याचं माप आहे 21 इंच बाय 11 इंच। 21 बाय 11 इंचाचं कापड आहे हे। आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालना अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। आता आपण इथे काय करणार आहे, वरनं आहे ना 2.5 इंचावर मार्किंग करणार आहोत आपण। म्हणजे 2.5 इंचावर सरळ लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला। अशा पद्धतीने 2.5 इंचावर सरळ लाईन मी मारून घेणार आहे। आणि तिथे आपल्याला कापून घेणार आहोत ते, आणि तिथे आपण चेन लावणार आहोत। म्हणजे इथे एक आपण बाहेरचा कप्पा बनवणार आहोत। खूप सोपी अशी ही बॅग आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते बरं का। आता अशा पद्धतीने हे कापून घ्यायचं आहे आणि इथे चेन लावायची आहे। आणि चेन लावताना वरनं दाब शिलाई पण मारायची आहे। आणि चेन लावून झाली की बाहेरच्या बाजूने परत आपण ह्याला अस्तर लावणार आहोत। आता अस्तरचं माप मी आहे ना 11 बाय 11 इंचाचं घेतलेलं आहे। हे चारी बाजूने शिवायचं आणि खालच्या बाजूने असं फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे। 11 बाय 11 इंचाचं हे मी अस्तर घेतलेलं आहे। हे खालच्या बाजूने थोडंसं एक अर्धा इंच फोल्ड करायचं आणि शिवायचं आहे। बघा आता माझी चेन लावून झाली आहे आणि अस्तर पण लावून झालेलं आहे। आता इथे आपण आहे ना बंद लावूया। आता मी बंद आहे ना अस्तरच्या कापडाचेच बंद शिवलेले आहेत। अस्तरचं कापड मी थोडंसं जाड असं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच कापडाचे बंद घेतलेले आहेत। आता बंदाचं माप आहे 20 इंच। 20 इंचाचे मी 2 बंद बनवले आहेत बरं का। आता ते कसे मार्किंग करायचं का, इथनं 3 इंचावर मार्किंग करायचं आणि ह्या बाजूने 3 इंचावर। आणि तसं ती मार्किंग करून झाल्यावर अशा पद्धतीने आपण इथे बंद लावून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी असे बंद लावून घ्यायचे आहेत आपल्याला। ह्या बाजूने पण आणि त्या बाजूने पण। असं समोरासमोर कापड घेऊन असं समोरासमोर मार्किंग करून घ्या, म्हणजे ना तुमचे बंद मागं पुढं होणार नाहीत। कारण कधी कधी काय होतं, मार्जिंग जरी केलं तरी ते मागं पुढं होतात। आणि बंद लावून झालं की आता हे 2 पीस घेतलेत कापडाचे, त्याचं माप सांगते तुम्हाला 5.5 इंच बाय 7 इंच असे 2 पीस घेतलेत। त्याच्या आतमध्ये पण कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे। आता ह्याचा असं बरोबर मधोमध घडी घालून ह्याला थोडंसं असं कॉर्नर मध्यभागी असा कट मारायचा, म्हणजे आपल्याला ह्याचा मध्य भेटेल। आता ह्या आपला जो मेन पीस आहे ना त्याला सुद्धा असं बरोबर घडी घालायची आणि त्याचा मध्य असा काढून घ्यायचा आहे आपण। आणि हे जे चौकोन आपण शिवलेले आहेत ते असे दोन्ही बाजूनी शिवायचे आहेत का। इथे असं अर्ध हे असे शिवायचे दोन्ही पहिले, आणि मग कडीची बाजू ह्या बाजूला आणि ह्या कडीची बाजू त्या बाजूला शिवून घ्यायची आहे। पण पहिल्यांदा बंद लावायचे आणि मग हे शिवायचं आहे। बघा अशा पद्धतीने माझं हे शिवून झालेलं आहे। आता आपल्याला वरची चेन लावायची आहे, कारण की वरची चेन लावली नाही ना आपण। बघा बेस पण तुम्ही बघा, आता वरची चेन वेगळ्या पद्धतीने मी हे लावलेली आहे, ते नीट बघा बरं का। आता ही चेन लावण्यासाठी बघा ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत मी माप घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने ह्याचं माप घेतलेलं आहे। तर ह्याचं माप आलं आहे माझं 8 इंच। आणि हे सरळ आपलं आहे 11 इंच। बघा परत तुम्हाला माप घेऊन दाखवते।
ही बाजू आपली आहे 11 इंच. आता 8 बाय 11 इंचाचा मी एक चौकोन घेतलेला आहे. कापडाचा एक पीस घेतला 8 बाय 11 इंच आणि त्याच्या आतमध्ये पण कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवला आहे. 8 बाय 11 इंचाचा हा कापडाचा पीस घेतलाय. आता तो बरोबर मधोमध कापून त्याच्यामध्ये आपण चेन लावून घेणार आहोत. अशी कापून इथे आपण चेन लावायची. चेन लावून झाल्यावरच्या बाजूने दाब शिलाई पण मारायची आणि मग चेन लावून झालं की हा जो पीस आहे ना तो आपण अशा पद्धतीने इथे शिवून घेणार आहोत. चारी बाजूने अशा पद्धतीने शिवून घेणार आहोत आणि शिवून झालं त्याला पाइपिंग पण करून घ्यायची आहे. आता असं बरोबर मधोमध लाईन मारून घ्यायची आपण आणि कापून घ्यायचं आहे. पहिल्यांदा चेन लावायची आणि मग तो पीस त्याला शिवून घ्यायचा आहे आपल्या मेन बॅगला. खूप सोपी अशी ही बॅग आहे आणि तुम्हाला नक्कीच ही बॅग आवडेल बरं का. आणि नक्की घरी करून बघा ही बॅग. म्हणजे एकदम अशी म्हणजे अवघड असं ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे बॅग बनवायला. खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे ही बॅग. चला तर मग आपण आता चेन लावून घेऊया. बघा अशा पद्धतीने माझं सगळीकडनं शिवून झालं आणि पाइपिंग पण करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हा वरचा भाग आहे आणि हे कडेचे दोन भाग. वरच्या भागाला पण मी पाइपिंग करून घेतलेलं आहे. आता आपण आपली ही बॅग आहे ना सरळ करूया बरं का. आता ही बॅग माझी सरळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये बघा किती मोठी जागा म्हणजे आहे आणि ही कडेचा बाहेरचा कप्पा आहे हा. आणि असं चेन बंद केल्यावर बघा ही अशा पद्धतीने दिसते. खूप सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे. बेस पण बघू शकता तुम्ही. खूप मोठी साईज आहे बेसची पण. कशी वाटली बॅग मग? आवडली ना? आणि व्हिडिओ पण आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.